एवढे कुरकुरीत, स्वस्तात मस्त आणि झटपट बनणारे असे हे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी बनवता येत असतील तर बाहेर जाऊन खाण्याची सुद्धा गरज नाही। हे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सॉस वापरला नाही किंवा विशेष मसाला सुद्धा वापरला नाही। अगदी झटपट बनतात आणि चवीला तर खूप छान होतात। तर मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी हा 400 ग्रॅम म्हणजेच फक्त 10 रुपयांचा कोबी घेतला। हा कोबी आपल्याला बारीक कापायचा आहे, तर आपण चाकूने कापू शकता किंवा किसणीचे जे अगदी लहान होल असतात त्याने सुद्धा असं किसून घेऊ शकता। किसणीने केल्यास अगदी झटपट होतो। तर हे बघा, अशाच पद्धतीने हा संपूर्ण कोबी मी किसून घेते। कोबी किसल्यानंतर आपले मंचुरियन अगदी परफेक्ट बनावे, पिठाचं प्रमाण योग्य यावं यासाठी ही कोबी सुरुवातीला मोजून घ्यायची। तर घरातील कोणत्याही वाटीने ही कोबी अशी मी मोजून घेते। तर कोबीचे जे छोटे छोटे तुकडे होते ते सुद्धा इथे मी असे बारीक कापून घेतले। कोबी असा किसून किंवा कापून घेतला की मग मात्र त्याला जास्तीचं पाणी सुटतं, त्यामुळे पुढची प्रोसेस अगदी झटपट करायची। तर हे बघा, बरोबर 3 वाटी हा कोबी भरलेला आहे। 3 वाटी कोबीसाठी किती पीठ घ्यायचा, आपल्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर दुसरं काय वापरायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तसेच एक कांदा असा मध्यम आकारामध्ये कापून तो सुद्धा घेतलेला आहे। 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या किंवा मग मिक्सरमध्ये वाटून त्या सुद्धा आपण वापरणार आहोत। तिखट म्हणाल तर आपल्याला जसं कमी जास्त आवडतं त्या पद्धतीने तिखट घालायचं। तर इथे मी अर्धा चमचा हे घरगुती लाल तिखट वापरलंय। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। बरं, असं मीठ घातल्यानंतर कोबीला बरंचसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण सर्व पिठे मळून घेणार आहोत। हॉटेलमध्ये किंवा बाहेर गाड्यावर जरी कोबी मंचुरियन खाल्ली तरीही त्याला छानपैकी लाल कलर असतो। तो कलर पाहूनच आपल्याला कोबी मंचुरियन खावीशी वाटतात। तसंच कलर यावा यासाठी इथे मी चिमूटभर ऑर्गॅनिक टोमॅटो फूड कलर वापरला। पूर्णपणे ऐच्छिक आहे, आपल्याकडे नसेल किंवा वापरायचा नसेल तर स्किप केला तरीही चालेल। सुरुवातीला आपण 3 वाट्या किसलेला कोबी घेतला होता, त्यासाठी बरोबर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर वापरायचा। तर यामध्ये आपण पुढे मैदा सुद्धा वापरणार आहोत, पण हा जर कॉर्नफ्लोअर नसेल तर काय करायचं, अर्धी वाटी पोहे घ्यायचे, ते मिक्सरमध्ये अगदी बारीक दळायचे आणि मग यामध्ये घालायचे। त्याने काय होतं, कोबीला जे जास्तीचं पाणी असतं ते सर्व ते पोहे शोषून घेतात आणि नंतर हे कोबी मंचुरियन खूप छान कुरकुरीत होतात। आता याला फार जोर न देता हाताने असं पटपट एकजीव करायचं। याला जास्तीचं पाणी सुटतं, त्यामुळे सर्व कॉर्नफ्लोअर हे पाणी बऱ्यापैकी शोषून घेतं। यामध्ये मैदा घालताना सुद्धा अगदी अचूक असं प्रमाण सांगता येणार नाही, कारण बऱ्याच वेळी काय असतं, कोबी जर कोवळा असेल तर त्याला जास्तीचं पाणी सुटतं आणि मैदा सुद्धा जास्त लागू शकतो। तर सुरुवातीला इथे मी ही पाऊण वाटी मैदा घेतला। थोडा थोडा घालून हे पीठ मळायचं आणि मग अंदाज घेत गरज असेल तर अजून वापरायचा। सुरुवातीला इथे मी थोडासा मैदा वापरला आणि म्हणता म्हणता हा संपूर्ण म्हणजे पाऊण वाटी मैदा मला लागलेला आहे। आणि हे पीठ मळताना सुद्धा अगदी पटपट मळायचं, कारण काय होतं, बराच वेळ कोबी असाच राहिला तर त्याला जास्तीचं पाणी सुटतं आणि मग यामध्ये जर मैदा जास्त वापरला तर कोबी मंचुरियनला मैद्याची चव जास्त येते। त्यामुळे लक्षात ठेवायचं, कधीही कोबी मंचुरियन बनवायचं असेल तर सर्वात जास्त प्रमाण हे कोबीचंच ठेवायचं। आणि हे पीठ मळताना मी थेंबभर सुद्धा पाणी वापरलं नाही, तरीही बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। नेहमी आपण भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं। हातामध्ये थोडंसं पीठ घेऊन बघायचं, याचे जर अगदी सहज असे तुकडे पडत असतील तर समजायचं अगदी परफेक्ट पीठ भिजलेलं आहे। हे पीठ भिजवतानाच एका बाजूला तेल सुद्धा गरम करत ठेवायचं। तेल चांगलं कडकडीत गरम झालंय, गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये असे छोटे छोटे मंचुरियन सोडायचे। असे छोटे छोटे मंचुरियन सोडले म्हणजे ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात। पीठ मळताना यामध्ये आपण थेंबभर सुद्धा पाणी वापरलं नव्हतं। तसेच आता तळताना सुद्धा गॅस मध्यम ठेवायची, म्हणजे हे मंचुरियन आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि नंतर थंड जरी झाले तरीही बराच वेळ कुरकुरीत राहतात। तेलामध्ये सोडल्यावर सुद्धा लगेच ते पलटायचे नाही। सुरुवातीला एका बाजूने असा सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि मगच असे सतत परतत तळायचे, म्हणजे सर्व बाजूने एकाच रंगावर हे सर्व मंचुरियन तळले जातात। तेल चांगलं कडक होतं आणि गॅस सुद्धा कमी करायचा नाही। गॅस कमी केल्यास हे मंचुरियन मात्र तेलकट होतात, त्यामुळे नेहमी मध्यम गॅसवरच हे मंचुरियन तळायचे आहेत। तर हे मंचुरियन पाहूनच समजतंय अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलामध्ये
तळून सुद्धा कमी तेलकट दिसत आहेत। आता अशाच पद्धतीने हे सर्व मंचुरियन तळून घेते। साधारण 2 बॅच तळून झाले की तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे तेलाचा अंदाज घेत शक्यतो मध्यम ते मोठ्या गॅसवर हे सर्व मंचुरियन तळून घ्यायचे। घरामध्ये जर कोबी असेल तर शक्यतो आपण कोबीची भाजी किंवा कोबीचा पराठा बनवतो, तर नेहमी एकाच पद्धतीने त्याच्या रेसिपी बनवण्यापेक्षा कधीतरी मुलांची आवड लक्षात घेऊन असे हे छानपैकी कुरकुरीत कोबी मंचुरियन आपण बनवू शकता। फक्त 10 रुपयाच्या कोबीपासून संपूर्ण कुटुंबाला पुरतील एवढे मंचुरियन बनवता येतात। किंवा नेहमी एकाच प्रकारची भजी नको असतील, काहीतरी वेगळं हवं असेल तर अशी ही कोबीची भजी सुद्धा आपण म्हणू शकता। यामध्ये मी थोडासा कांदा घातलाय, पण आपल्याला जर नको असेल तर स्किप केला तरीही चालेल। कुणाला कांद्याची भजी नको असतील तर अशी कोबीची भजी सुद्धा बनवू शकता। आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात आणि थंड झाल्यावर सुद्धा बराच वेळ कुरकुरीत राहतात। तर तुम्हाला हे आजचे झटपट आणि स्वस्तात मस्त असे हे कोबी मंचुरियन कसे वाटले कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।